नमस्कार. चला आज जगाला आकार देणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया. तर सध्या काय सुरू आहे? खरं तर जगभरात एकाच वेळी अनेक ठिकाणी तणाव निर्माण झालाय. सुरुवात भारतातून करूया. बिहारमध्ये राजकीय चुरस वाढलीये. तिथे त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मध्य पूर्वेत बेरूतवर इस्रायली हल्ल्यामुळे तिथला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. आणि भारतच पश्चिम बेंगालमध्ये बेकायदेशीर मतदारांवरून निवडणुकीत नवा वाद सुरू झाला आहे. आता बघा, इथे एक मोठा विरोधाभास दिसतोय. एकीकडे शांततेसाठी प्रयत्न, तर दुसरीकडे लष्करी कारवाई. राजकारण बाजूला ठेवलं तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी आहे. जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% आहे. पण त्याचवेळी रुपयावर दबाव आहे. तो 90% घसरण्याची शक्यता वर्तवली जातीये. मग प्रश्न येतो की या आर्थिक दबावाला सामोरं कसं जायचं? काय आहे रणनीती? याचं उत्तर मिळतंय व्यापार चर्चेत. महत्त्वाच्या देशांसोबत नवीन व्यापार करार केले जात आहेत. आता अर्थव्यवस्थेच्या पुढे जाऊन विज्ञानात काय घडतंय ते पाहूया. इथेही मोठी प्रगती होतीये. जसं की ही जगातील पहिली प्लाझ्मा लेन्स फोटॉनिक्स क्षेत्रात ही एक क्रांतीच मानली जातीये. यामुळे अणुस्तरावरच्या प्रक्रिया थेट पाहता येतील, म्हणजे जगाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल. आरोग्य क्षेत्रातूनही एक दिलासादायक बातमी आहे. मलेरियाची नवी लस आता सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि टेक्नॉलॉजीमध्ये तर एआयमुळे भारताचा आयटी खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. पण या प्रगतीला एक दुसरी बाजूही आहे. आता काही गंभीर आव्हानांकडे नजर टाकूया. भारतात प्रदूषणाचा परिणाम गंभीर आहे. सीओपीडीमुळे दरवर्षी तब्बल 16 लाख मृत्यू होतात. दिल्लीतील हवेची गुणवत्ता इतकी खालावली आहे की आता अभिनेतेही यावर उघडपणे बोलू लागले आहेत. भर म्हणजे दिल्लीतली वाहतूक कोंडी. तब्बल 62 ठिकाणी रोजच ही समस्या दिसते. आणि जागतिक स्तरावर कोळशाच्या वापरामुळे भारताच्या हवामान धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या हवामान बदलाचा परिणाम थेट दिसतोय. मुसळधार पावसामुळे देशभरात जनजीवन विस्कळीत झालंय. थोडक्यात जग एकाच वेळी संघर्ष, प्रगती आणि आव्हानं या सगळ्यांमधून जाते, एक संतुलन साधण्याचा प्रयत्न करत.